नमस्कार मित्रांनो. आज श्रावणी सोमवारचा पहिला दिवस आहे. तर आता आपण सगळेजण बघतो आहे की आता श्रावण सुरू होऊन 2-3 दिवस झालेले आहे. सगळीकडे पावसाळी वातावरण आहे. तर श्रावणी सोमवार किंवा श्रावणात उपवास करणं किंवा चातुर्मास पाळणं याची गरज का असते? तर याचं महत्त्वाचं कारण आहे की सूर्य जो असतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आयुर्वेदानुसार किंवा हिंदू धर्मानुसार की सूर्य जो असतो तो सगळ्यांच्या पाचनशक्तीचं प्रतीक असतो. सूर्य जर चांगला असेल तर पाचनशक्ती सगळ्यांची चांगली असते आणि सूर्य मावळला की पाचनशक्ती सगळ्यांची कमी होते. तर या पद्धतीने आपण पावसाळ्यामध्ये सूर्य हा आच्छादित असतो पावसाच्या ढगांनी. त्याच्यामुळे सूर्याची किरणं जी असतात ती किरणं पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि किरणं पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांची पाचनशक्ती कमी झालेली असते. म्हणून पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त चातुर्मांस किंवा उपवास करणं, लंघन करणं, भाजलेलं अन्न खाणं याच्यासारखी पाचनशक्ती हलक्या ठेवणाऱ्या ज्या गोष्टी त्या सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला पावसाळ्यात करायच्या सांगितलेलं आहे. आणि त्या पावसाळ्यात आपण जर पाळल्या तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत जे त्रासदायक आहेत बरे व्हायला, संधिवात आहे, आमवात आहे, डायबिटीस आहे, स्थौल्य यासारखे जे आजार आहेत ते आजार आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही. म्हणून हे जे आता आपल्याला म्हणून उपवास ही संकल्पना जी आहे ती उपवास ही